दिवस रात्र काम करणाऱ्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राध्यापक रवींद्र फडके यांनी मोफत 350 वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत। मिरज पोलीस स्टेशन मध्ये ही मोफत पुस्तकं ठेवली असून ज्या पोलिसांना ही पुस्तकं पाहिजे असतील त्यांनी घेऊन जावे असं आवाहन प्राध्यापक रवींद्र फडके यांनी केलं आहे। पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत। दिवस रात्र तणावात असलेल्या पोलिसांना तणावमुक्त होण्यासाठी या पुस्तकांची सोय करून दिली आहे। यावेळी मीनाक्षी रवींद्र फडके, डॉक्टर मयुरी फडके, रेवती फडके या उपस्थित होत्या। मिरजेमध्ये आदर्श फडके क्लासेस म्हणून या ठिकाणी गेली 36 वर्ष मी क्लासेस चालवतो। पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स, पत्रकार आणि तसेच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या बंदोबस्तामध्ये जी मंडळी गेली या ठिकाणी अनेक दिवस काम करतात आणि ही जी काम करत असताना त्यांना कंटाळा येतोय। या सगळ्या लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना असा थोडासा त्रास होतोय, वैताग येतोय आणि त्या सगळ्यातून त्यांना एक नॉलेज, ज्ञान आणि या मेळाव्यात म्हणून सुमारे 30-35 हजार रुपयाची ही पुस्तकं या ठिकाणी इथं माननीय गिल साहेब यांच्या अधिकृत परवानगीने या ठिकाणी इथं या मंदिराजवळ मांडलेली आहेत आणि या पोलीस स्टेशनमध्ये मांडलेल्या पुस्तकांना ह्या पत्रकारांनी त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन जावीत आणि या ठिकाणी ती परत आणून देऊ नयेत, त्यांनी आपल्या कुटुंबियांसाठीच घेऊन जावीत अशा प्रकारची या ठिकाणी ही कल्पना आहे आणि ती घेऊन जाऊन त्यांनी आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी, आपल्या कुटुंबियांना ही पुस्तकं वाचायला द्यावीत अशी कल्पना आहे। ज्यांनी काम केलं, जी सेवा देत आहेत त्यांच्या सन्मानार्थ ही सेवा उपलब्ध केलेली आहे। ही सर्वसाधारणपणे 350 पुस्तकं आहेत आणि 350 पुस्तकामध्ये 300-400 रुपयापासून अगदी 50-60 रुपयापासून 300-400 रुपयापर्यंतची पुस्तकं आहेत। सर्व या ठिकाणी काही चरित्र आहेत, APJ अब्दुल कलाम सारखी, अग्निपंख सारखी, स्वामी विवेकानंदांच्या चरित्रांसारखी, या ठिकाणी काही आंतरराष्ट्रीय ज्ञान वाढवणारी इंग्लिशच्या माध्यमातली, हिंदी माध्यमातली अशा अनेक पुस्तकं या ठिकाणी इथं उपलब्ध आहेत। नमस्ते, मी सचिन ओमासे। आज या ठिकाणी मिरज शहर पोलठाणे येथे फडके सरांनी अनेक प्रकारची पुस्तकं पोलिसांच्यासाठी, पत्रकारांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। त्यांनी ती पुस्तके वाचण्यासाठी म्हणजे कायमची त्यांनी घ्यावीत आणि ती वाचून तिकडेच घेऊन जावी, परत न देण्यासारखी अशी पुस्तके त्यांनी भरपूर दिलेली आहेत। त्याच्यामध्ये भरपूर सामुग्री आहे, भरपूर म्हणजे ज्यांना ज्या ज्या क्षेत्राबद्दल माहिती हवी त्या क्षेत्राबद्दल खूप माहिती दिली। आता मी एक पुस्तक घेतलेलं आहे, महाराष्ट्र देशा उद्धव ठाकरे साहेबांचं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये भरपूर अशी काही आपल्या जेवढे महाराष्ट्राचे किल्ले आहेत त्यांचे सगळे फोटोज, त्यांची माहिती उत्कृष्ट अशा पद्धतीने दिलेली आहे आणि हे एक माझ्यासाठी खूप चांगलं पुस्तक आहे आणि मी त्याचा रेफर करतोय। गेले 15 दिवस झाले आम्ही एवढ्या ताणतणावामधून म्हणजे ना फॅमिलीकडे लक्ष देऊ शकतो ना कशाकडे स्वतःच्याकडेही लक्ष देऊ शकत नाही, तरी या ताणतणावातून मुक्त व्हावं किंवा आमचे फॅमिली मेंबर जे घरी आहेत त्यांचं कशा तरी मन रमावं यासाठी फडके सरांनी एक आमच्यासाठी पुस्तकाच्या वतीनं म्हणजे निबंध म्हणा, गाण्याचं म्हणा किंवा भावगीतं किंवा जे जे जनरल नॉलेजचं आहे त्यात मुलांची त्यात मन रमावं यासाठी एक छोटासा छानसा उपक्रम आम्हाला हे केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आणि ज्याचा जो छंद आहे, कुणाला कशाचा, खेळाचा छंद आहे, कुणाला गाण्याचा छंद आहे। आता हे जे पुस्तक आहे लता मंगेशकरचं ओल्ड आहे पण ह्यात भावगीतं आहेत। हे भावगीतं म्हणजे ज्याला गाण्याची आवड आहे, जेणेकरून मलाही आवड आहे, त्यात ह्यात सगळे आहेत। त्यात मला जरा बरं वाटलं की एकदम फ्रेश झालं, मन एकदम फ्रेश झालं। फडके सरांचा आम्ही डिपार्टमेंट कडून खूप खूप आभारी आहोत।